सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। लोकांचे बोलणे कधीही मनावर घेऊ नका, कारण लोक पेरू विकत घेताना गोड आहे का विचारतात आणि खाताना मात्र मीठ लावून खातात। हाय, हॅलो, नमस्कार। आजच्या दुपारच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं नव्याने स्वागत आहे। वातावरण बघा इतकं सुंदर आहे। संध्याकाळी 6:45चा सुमार होता आणि त्यावेळेला बघा हे ढग इतके छान आहेत, परंतु हे जे वातावरण आहे हे माझ्या घराजवळचं नाही आहे। मी कुठे गेलेली तुम्हाला नक्कीच दाखवेन। तर मी एका ठिकाणी गेली होती। आजकाल रोजच बाहेर जाणं झालं आहे, कारण कामच तशी निघालेली आहेत। रोजच्या रोज काही ना काही कामासाठी बाहेर पडावं लागतं। आता बघा मला एक साडी पाहिजे होती, इमर्जन्सी होती आणि त्यामुळे मी एका साड्यांच्या दुकानात गेली। इथे छान छान साड्या होत्या, खूप सुंदर सुंदर त्याची म्हणजे जो कपडा आहे तो एकदम सॉफ्ट आणि तसा सॉफ्टच कपडा मला खूप आवडतो। खूप छान छान साड्या होत्या इथे आणि हे दुकान म्हणजे थोडंसं महाग आहे, म्हणजे इथे फिक्स रेट असतात। त्यामुळे कोणाला साडी घ्यायची असेल तर एकसुद्धा रुपया कमी होत नाही। परंतु इथे जो त्या साड्यांचा कपडा असतो तो खूप छान असतो, क्वालिटीवाला असतो। त्यामुळे कधी मला इमर्जन्सीमध्ये घ्यायची असेल साडी, कोणाला द्यायची असेल किंवा माझ्या स्वतःसाठी घ्यायची असेल तर याच दुकानात मी जाते। माहिती आहे मला हे लोक थोडंसं महाग विकतात, परंतु नाईलाजाने मी तिथेच जाते, कारण तिकडच्या साड्या खूप छान असतात, सॉफ्ट असतात, मटेरियल छान असतो। त्यामुळे तिथे जाते। कलर पण खूप छान छान मिळतात आणि मला इमर्जन्सी ही येलो कलरची साडी हवी होती। छानपैकी ह्याला ब्ल्यू कलरचा काठपदर होता। ही साडी कशासाठी घेतली तुम्हाला दिसणारच आहे पुढे। तर आता बघा एक कैरी मिळाली होती, ती कैरी खूप छान होती। मला असं वाटलं इतकी गोड असेल ही कैरी, कारण ह्याला तोतापुरी कैरी असं म्हटलं जातं, परंतु ही जी कैरी आहे ही कैरी तोतापुरी तर दिसत होती, शेप तर तोच दिसत होता, परंतु हा चवीने तोतापुरीसारखा नव्हता, कारण हा चवीने खूप ही कैरी आंबट होती। मी कापायला सुरुवात केली आणि तोंडाला खूप जिभेला पाणी येत होतं। तुम्हाला पण आता कैरी कापल्यावर जिभेला पाणी आलं असेल, कारण चटणी किंवा मीठ मसाला लावलेली ही कैरी, मीठ मसाला लावलेली कैरी खायची इच्छा खूप दिवसापासून होती आणि ती आज पूर्ण होणार होती। शाळेच्या दिवसांमध्ये ह्या सर्व गोष्टी करायला मिळायच्या। अगदी कुणाच्या तरी झाडावरून दगडं मारून अशा कैऱ्या पाडायच्या आणि त्यानंतर मीठ मसाला एखाद्या कागदात बांधून न्यायचा आणि तो तिथेच लगेच फटाफट कैरी घ्यायची आणि एखाद्या दगडावर आपटायची आणि फोडायची, कारण त्यावेळेला चाकू सुरेसोबत नाही नेऊ शकत नव्हतो। त्यामुळे अशा पद्धतीचा एक जुगाड करायचा, जुगाड म्हणता येईल त्याला, आणि फटाफट ही कैरी मीठ मसाला लावून आणि सगळी मुलं आम्ही खायचो। खूप छान मजा यायची। तुम्हाला पण ते दिवस आठवले असतील। आमच्या आगरी लोकांमध्ये अशी ही भाकरी बनवली जाते, जी तांदळाची असते, परंतु मी थोडीशी मॉडिफाय केली। तांदूळ, गहू, ज्वारी थोडीशी मिक्स पिठं घेते आणि ही पौष्टिक बनवते अजून। आणि हा असा डोसा असतो जो खूप पीठ मळून मळून आणि नंतर हा पीठ भिजवून घ्यायचा व्यवस्थित आणि गरम गरम तव्यावर ही भाकरी अगदी हातानेच फिरवून घ्यायची। पीठ थोडंसं पातळ करावं लागतं आणि अशा पद्धतीची ही भाकरी आहे, ज्याला आम्ही डोसा म्हणतो। डोसा काढून घ्यायचा आणि उलथणी पण लागते ह्याला, पण माझ्याकडे शक्यतो त्याची गरज नाही लागत। मी घेते, परंतु वापरायची गरज लागत नाही। अगदी हातानेच हा डोसा निघतो, हातात येतो आणि छानपैकी अगदी चहाच्या सोबत खाण्यापासून ती रात्री जेवणापर्यंत आमच्याकडे हा डोसा खाल्ला जातो। खूप छान। तुम्हालाही बनवता येतो का मला नक्की सांगा।